नमस्कार. आज आपण ओल्या जवळ्याचं सुकं बनवणार आहोत. खूप छान चविष्ट असं हे ओल्या जवळ्याचं सुकं तयार होतं. तर हे तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. अगदी चविष्ट असं हे ओल्या जवळ्याचं सुकं छान तयार होतं. तर इथे आपण ओला जवळा स्वच्छ साफ करून घेणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये छोटी मच्छी असते ती वेगळी करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने छोटी मच्छी असते ती बाजूला काढून घ्यायची किंवा प्लास्टिक असतो किंवा त्याच्यामध्ये असे केसासारखे धागे असतात लांब लांब, तर ते काढून घ्यायचे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण जवळा स्वच्छ साफ करून घेणार आहोत. तर इथे जवळा छान साफ करून झालेला आहे. आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर जवळा हा साधारण जाड असा मोठा घ्यायचा म्हणजे छान तयार होतो. इथे साफ करून झालेला जवळा आपण आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने जवळा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे. म्हणजे एकदम हाताने असं चुरून घ्यायचं नाही आहे. तर पाण्यामध्ये जवळा टाकल्यानंतर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने जवळा छान आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. म्हणजे पूर्णपणे तो तुकडे होत नाही त्याचे. तर जी माती असते ती तळाला जाऊन बसते. तर इथे 3 ते 4 पाण्याने आपण जवळा छान स्वच्छ धुवून झालेला आहे आणि आपण चाळणीमध्ये छान निथळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यावर जवळ्याची चाळण ठेवलेली आहे. तर एका पसरट भांड्यामध्ये आता फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तर इथे तेल छान गरम झालेले आहे. फोडणीमध्ये आता प्रथम आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेला आहे. तर इथे लसूण छान आपण परतवून घेणार आहोत. लसूण छान परतवून झालेला आहे. आता आपण फोडणीमध्ये 2 बारीक चिरलेले कांदे, एक बारीक चिरलेली मिरची, त्याच्यानंतर किसून घेतलेलं आल्याचा वापर नक्की करा म्हणजे पोटाला बाधत नाही. तर इथे आपण आल्याचा वापर केलेला आहे. ओला जवळा जर तुम्ही बनवणार असलात तर आल्याचा नक्की वापर करा. तर इथे आपण आता कांदा, लसूण, मिरची आणि आलं छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे. तर अगदी कांदा मऊ होईपर्यंत आपण छान परतवून झालेला आहे. तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे. आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे मी 1.5 चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आमसूल म्हणजेच कोकम. कोकम हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे आंबट तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. तर इथे मी 3 ते 4 आमसूल म्हणजेच कोकम घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. मसाले अशा पद्धतीने छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असा जवळा हा तयार होतो. तर ह्या जवळ्याला काही ठिकाणी कोलिम असं सुद्धा म्हणतात. तर इथे आपण हा ओला जवळा सुका बनवणार आहोत. त्याच्यामुळे आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. तर इथे पाणी आपण पूर्णपणे जवळ्यामधलं निथळून घेतलेलं आहे आणि अगदी स्लो गॅसवर आपल्याला फोडणीमध्ये आता जवळा छान परतवून घ्यायचा आहे. तर अगदी इथे स्लो गॅसवर आपल्याला हा जवळा छान कांद्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. कारण आपण सुकं बनवतो त्याच्यामुळे इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तर हा जवळा जेवताना अगदी तोंडी लावण्यासाठी म्हणू शकता. म्हणजे चपाती भाकरीबरोबर खायला तर अप्रतिम असा लागतो. तर नक्कीच ही रेसिपी करून बघा. अगदी ओल्या जवळ्याचं सुकं खूप छान चविष्ट असं हे सुकं तयार होतं. तर इथे पाहू शकता साधारण पाणी सुटलेलं आहे. तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे. स्लो गॅसवर ओल्या जवळ्याला साधारण थोडंसं पाणी सुटतं. तर इथे पाहू शकता अगदी 1 मिनिटभर आपण छान जवळा परतवून घेतलेला आहे आणि पूर्णपणे सुका झालेला आहे. तर इथे आपला हा जवळा छान तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण आता जवळा छान ढवळून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि जवळा छान आपण हलक्या हाताने असं ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता पूर्णपणे पाणी छान सुकलेलं आहे. म्हणजे जे जवळ्याचं पाणी सुटलेलं ते आपण छान सुकवून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता ओल्या जवळ्याचं छान असं सुकं तयार झालेलं आहे. तर हे सुकं तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर नक्कीच ही रेसिपी करून बघा. अशा पद्धतीने एकदा हा ओला जवळा सुका करून बघा
आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.